पालकमंत्री पदावरून सध्या महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे। याबाबत अनेकांनी उघड नाराजी व्यक्त करत सरकारला घरचा आहेर दिलाय। त्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। पण कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून देखील अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं बोललं जातंय। कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची तर सहपालकमंत्रीपदी मंत्री माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं। मात्र ऐनवेळी त्यांना डावलल्यानं कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून आता नाराजी नाट्य सुरू झालंय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत सोमवारी पत्रकारांशी बोलताना ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत त्या भावना राष्ट्रवादी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे व्यक्त केल्याचं सांगितलं। याशिवाय आपण जनतेच्या मनातील पालकमंत्री आहोत अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या। 20 वर्ष मी मंत्री आहे, 19 वर्ष आता हे 20वं लागलं। यामध्ये मी आहे 14 महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे। मला मिळाली 6 वर्ष तर मी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे। सहपालकमंत्री कशासाठी असा सवाल आता कोल्हापूर वासियांमधून उपस्थित केला जातोय। निव्वळ मंत्र्यांना खुश करण्यासाठी सहपालकमंत्री हा काय प्रकार आहे हे निदर्शनास येणं महत्त्वाचं आहे। एक तर पालकमंत्री नेमण्यात अनेक काळ गेला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक कामं खोळंबून आहेत, विकास झालेला नाही। आणि मग हा भरीतभर काय कोण एकदा पालकमंत्री नेमताय परत त्याला स्थगिती देताय, हा खेळ जो चालू आहे महाराष्ट्रातला ह्याच्यावर फार म्हणजे इतर राज्यात देशात चर्चा चालू आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पालकमंत्र्यांचे अधिकार हे पालकमंत्र्यांनाच दिले पाहिजेत। सहपालकमंत्री म्हणून जनता हे मान्य करणार नाही। पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू असल्यानं अनेक मंत्र्यांनी आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली आहे। त्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। आता कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरूनही नाराजी नाट्य सुरू असल्यानं याबाबत काय निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे।